हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात, मस्त आहात, स्वस्त आहात. तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. आणि माझा व्लॉग आवडला. आई इथं मस्त पोहे बनवत आहे. कोण कोण पोहेमध्ये साखर टाकते आणि कमेंट करून सांगा. हे बघा पोहे, हळद आणि साखर आणि मीठ आणि कढीपत्ता मिक्स करून ठेवलंय आणि ते तडका देत आहे. जे लाडू प्लेटमध्ये पोहे वाढून दिले आणि त्याच्यामध्ये शेव टाकून खाते. हे बघ, खायचं तर काही नाही बरं लाडू, तुला नाश करते सगळं बदमाश. खा ना ते कर ना. आम्ही सगळे पोहे खातोय. इथे मी मस्तपैकी एक हेअर पॅक बनवलं आहे. त्याच्यामध्ये आहे मेथीचे दाणे, कढीपत्ता, जास्वंदाचं फूल, जास्वंदाचं पान, ऑनियन, परत दही, भरपूर जास्त आयुर्वेदिक पेस्ट आहे. ती मी केसांना मस्तपैकी अप्लाय करते आहे, भांग. आणि ना हे मेन जे आहे ना, त्याचं मेन काम आहे आपल्या स्कॅल्पला लागणं. म्हणजे आपलं स्कॅल्प असतं केसांचं, त्याला लागायचं. त्याला मेन लागलं ना याचं म्हणजे एकदम चांगलं बनून जातं. आणि एकदम मागून मला आई बघते ही नेमकी काय कांड करते. एकदम प्रॉपर पेस्ट केसांना लागायला पाहिजे. वाटलं असं खालच्या हेअर्सला नाही लागले तरी चालेल, पण वरच्या केसांना लागलंच पाहिजे एकदम प्रॉपरली. मी तर माझ्या केसांना एकदम प्रॉपरली लावून घेतलं, पण नंतर म्हटलं ओ माय गॉड, ये तो बहुत ज़्यादा बच गया आहे. मग ते वाचल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला पण भरपूर जास्त ते केसांना प्रॉपरली इव्हनली लावून दिलं आणि लावलं. पण त्याला लावायच्या आधी केवढे मस्के लावायला लागले, त्याच्यासाठी मी शूटच नाही करू शकली गाईज. आणि हे जे मी इथे लावते ना, त्याची मला इतकी किळस येत होती, पण काय करणार, करायला तर लागणार. कारण की हेअर स्पा करायला 1000 रुपये, परत पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट करायला 3-3, 4-4 हजार रुपये. हे घालण्यापेक्षा आहे ना 70-80 रुपयाची दही, मस्तपैकी घरातले प्रोडक्ट, 10-20 रुपयाचे मेथीचे दाणे. गाईज जे मी लावणार ते याला नाही लावून देणार असं होणारच नाही गाईज. याला मी 2 महिने झाले होते लावून दिलं होतं हेअर पॅक, ज्याच्याने डॅन्ड्रफ जातो. परत केसांना जे रफ असतात, जे ड्राय असतात ते बंद कर ना गाणं, रफ असतात, ड्राय असतात ते स्मूथ होतात. परत थोडंसं हेअर ग्रोथला पण इश्यू नाही आहे. आणि सगळे जे हेअर प्रॉब्लेम्स असतात ते कमी होतात याच्याने. त्याच्यामुळे हे ॲटलिस्ट ट्वाईस अ वीक तरी लावायचं, नाही तर इन वीक तरी लावायचं, वीकमधनं एकदा तरी. तर जे मी लावल ते ह्याच्यासाठी नाही बनवणार असं होणारच नाही. जाड होईल मस्त. लाडू मंदिरात जाऊन आली, हे बघा टिक्का. अरे बापले, अरे बापले, अरे बापले. गाईज माझं जस्ट आंघोळी झालेली आहे. दिस इज ॲलोवेरा जेल. आता थोडंसं ॲलोवेरा जेल लावते आणि केस असं थोडं डिटँगल करून मग त्याला असं डिटँगल करून आहे ना असं मस्तपैकी गुंता काढून क्लिप लावून घे. कारण की मग ते थोडे सुकत बसेल ना दिवसभर, त्यामुळे असं थोडंसं जस्ट केस धुतले डिटँगल करून मग आता त्यांना असं क्लिप लावून दे, म्हणजे ते दिवसभर सुकत बसेल, हे ना. मी आज आंघोळ झाल्यानंतर फर्स्ट टाइम मी ॲलोवेरा जेल लावलेला आहे. बॉडी लोशन तर माझ्या आवडीचं नाही आहे, त्यामुळे मी लावत नाही. गाईज लंचमध्ये आज आमच्याकडे आहे करेल्याची भाजी आणि त्या मी आईला वाढून ठेवलेल्या आहे. आणि आई बनवताय चपात्या इथे, आणि इथे मी डाळ तडका लावते. आणि आई त्यांच्यासाठी करणारी ज्वारीची भाकरी. हे ज्वारीचं पीठ आहे इथे, अभी हम तड़का देंगे गाइस. गाइस अभी मेरे को किचन में और एक पार्टनर आ गया है, लाडू की आजी. आता आम्ही मस्तपैकी डाळीला तडका देतो. आज जेवायला खूप जास्त लेट झालेला आहे. नाही 3:30 वाजले आहेत ना. अरे 4 वाजायला आले. काय करू याला? मिरची कोणती टाकते? माझं लाड्या पण खाईल. मिरची ऑलरेडी शिजताना टाकली. हा मग नको टाकू, ती पोरगी खाईल परत. लाडू खाणारी म्हणून आम्ही डाळीला स्पायसी वाला तडका नाही देते, फिका एकदम. लसूण नाही टाकत आधी लसूण पेस्ट टाकते ना, असं लसूण ठेचून टाकू का? हा भारी लागेल. लसूण शिवाय आई डाळ भात खात नाही. हा मस्त लागते लसूणचा तडका. मी बिना लसूण करायचे नाही, लसूणच नाही आणायचा म्हणून मी लसूण आणले बाई, मला माहिती. लसूण टाकून आम्ही डाळ तडका बनवतो गाईस. आणि ते आई चपात्या बनवते मोठ्या मोठ्या. हा पातळ आहे ती,
एका व्यक्तीला पातळ चपाती लागते गाईस. म्हातारा व्यक्ती आणि आता हे मी असंच ठेवले. तिथं मी कपाट गाईज इथं मस्त बाकी डाळ तडका रेडी झालेला आहे. आणि इथं वेगळा तडका बनवते लाडूच्या पप्पाला द्यायला, कारण की त्याला तिखट पाहिजे. ही डाळ फिकी बनवली लाडूसाठी आहे. मिरची पण एकच मिरची आहे त्याच्यामध्ये. इथे भात रेडी होतोय आणि आज जेवायला 4 वाजले गाईज, अजून जेवण नाही झालेले गाईज. आज संडे होता त्याच्यामुळे हेअर वॉश डे, सगळ्यांचे आंघोळ, लाडूसोबत मस्ती, नाश्ता, याच्यामध्ये आम्हाला आज 4 वाजलेले जेवण करायला. गाई जेव्हा लाडू आहे ना जबरदस्ती टिकलीचं पॅकेट फोडून मागते आणि आजी आणि लाडू दोघं मॅचिंग आज पिंक पिंक. आणि लाडूची पण ब्लँकेट पिंक आहे गाईज. ब्लँकेट किती सुंदर आहे बघा, एकदम लाडूची ब्लँकेट प्रीमियम आहे. बघितलं ना मॅडम. हां भालू आहे गाईज. लाडूकडं बघा तिच्या पप्पासोबत तिच्या लहानपणीचे व्हिडिओ बघते कसं मस्त. पापा 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 पा. गाईज लाडूला परत तिची सटुबाई आणि चेन घालून देत आहे आई, कारण की श्रावण महिना चालू होतोय मस्तपैकी. चालू करून तिला खोलून देते चैनी खोल. साईज आम्ही वीकली म्हणजे फर्स्ट टाइम एकदा दिवाळीला केलं होतं आईचं क्लीनअप आणि फेशियल. त्याच्यावर आज आम्ही आईवर एक्सपेरिमेंट करतोय. हे आहे बायोटिकचं पपयाचं फेस स्क्रब, एकदम बेस्ट आहे. आणि पपयाने थोडंसं स्किन ब्राईट होते. आणि हे आहे म्हणजे मी स्क्रब नंतर स्टीम घेतली, मग ब्लॅक हेड्स काढले, व्हाईट हेड्स काढले. हे आहे रेडियंट राईस वॉटर क्लीनर. याच्याने थोडं हातावर घ्यायचं. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल किंवा नाव देऊन टाकेल, तुम्ही परचेस करून घ्या ऑनलाईन. आणि ना याच्याने असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आणि नंतरून वॉटरने धुवून घ्यायचं. मग त्याच्यानंतरून फेस पॅक लावायचं. ते ना सेल्फ पॅम्परिंग डे सोडून आज फॅमिली पॅम्परिंग डे चालू आहे. I also need special treatment. Husband also need special treatment. बाहेर जाण्यापेक्षा हे बेस्ट आहे गाईज. घरात बसून आपण फॅमिलीला टाइम देऊ शकतो किंवा आपण एक हा पण एक वे घरच्यांना टाइम द्यायचा आणि सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करायचा. बाहेर जाऊन तर सगळेच चिल मारता, टाइम स्पेंड करता. हा संडे, एखादा संडे असा पण घरामध्ये स्पेंड होऊ शकतो. असं नाही की प्रत्येक संडे बाहेरच जायचं. आणि मी आता करते इथे सेम जे आईवर केलं तेच. इथं फेस स्क्रब करते. पहिले ना चारकोल फेस मास्क लावून घेतला, कारण की ना लाडूच्या पप्पाच्या नावावर खूप जास्त व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड आहे ते निघण्यासाठी. आणि हे उन्हामध्ये व्हिजिट करून करून चेहरा खूप जास्त टॅन होतो गाईज त्याच्यामुळे. आणि डोंट जेलिस ऑन माय हजबंड. तुम्हाला पण अशी बायको भेटेल, तुम्ही नक्की शोधून घ्या. गाईज थोडंसं लाडूला आहे ना हे देते, काय आहे ते चिली चीज नगेट्स आहे. म्हणजे तिला तिखट नाही देणार आहे. तिला आहे ना हे बघा इथे मॅडम काय खात आहे बघा. तिला फ्रेंच फ्राईज तळले थोडंसं जलजिरा लावून आणि चप्पलला मोबाईल लावून बघते गाईज बघा खाण्यासाठी. आई तिला खाऊ घालते. हे बघा गाईज आफ्टर क्लीनअप रिझल्ट. आणि लाडूचं मोबाईल स्टँड गाईज चप्पल आहे. आईने ना महादेव पिंड अशी स्वच्छ धुतली बघा, किती छान दिसते. आता उद्या श्रावण सोमवार आहे तर उद्या त्याची पूजा करू आम्ही मस्तपैकी. आणि इथे नगेट्स भाजते मी. हॅलो गाईज, आजचा संडे आम्ही घरात स्पेंड करतोय गाईज. तुम्ही काय करताय संडेला घरी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी काय केलेलं नाही स्किनला, मी अजून करणार आहे. नाही तर म्हणशाल तुम्ही काय केलं, मी काहीच नाही केलं अजून. किती टेम्पटिंग आहे गाईज. टेस्टी दिसतंय टेस्टी, बट इज सो मच डेंजर वाला कॅलरी खाना गाईज. या तुम्ही पण खायला. दादा आजीने कशी हेअरस्टाईल केली बघू. अरे बापले, सुंदरी मुंदरी. दे पैसे दे मम्मीला, आम्ही आज शॉपिंग करून येतो. दे दे. लाडू आणि आजी मॅचिंग यार. सुंदरी मुंदरी. धर धर. ए हेअरस्टाईल देखो हमारी इतनी सी पोनी आ रही है.
उद्या सोमवार असल्यामुळे आम्ही मस्तपैकी श्रावण पहिल्या सोमवारी म्हटलं फिरत तरी जाता घेऊन जावं. आणि लाडूला बाहेर आणलं, लाडू झोपतेच, काहीतरी काम होतं ते काम केलं आणि आलो आम्ही घरी मस्त. गाईज, दिस इज अ होममेड आटा पिझ्झाचा मी बेस बनवते आहे. आता मस्तपैकी बेस असा रेडी झालेला आहे. त्याला असं फोकने असं 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 फोकने असं खड्डे केलेले आहे. गाईज, बटर घेते फ्रीजमधून देणार आहे विदाउट स्पायसी. आणि आईला पण सगळे दोन दोन पण नाही, एकच एकच पीस आहे. आणि आता तवा तापला आहे. हे बटर आहे गाईज, याच्यावर असं बेस. गाइस, इधर खचाखच बटर लगाने का. हे आहे तंदुरी मेयोनीज. गाइस, येत नाही, जाऊ दे. चम्मच दे ना मला. तंदुरी बंद केलं का? हे पिझ्झा आणि पास्ता सॉस आहे. आता आपण तंदुरी मेयोनीज टाकले, थोडं कमी स्पायसी करणार आहे. बिकॉज ऑफ आपल्याकडे राधा पण आहे, त्याच्यामुळे पिझ्झा पास्ता सॉस थोडा स्पायसी राहतो, तो कमी टाकणार आहे. आणि आता टाकणार आहे बर्गर मेयोनीज. हे आहे बर्गर मेयोनीज गाईज. नाही, याला पण काढायची गरज नाही, येऊ शकते गाईज. हे बा, हे मेयोनीज काय बर्गर मेयोनीज हे थोडं थोडंच टाकते, कारण की इधर मेरे राधा पण आहे खायला, त्याच्यामुळे. गाईज, ऑनियन टाकलेले आहे आणि ह्याला बोलतात ब्लॅक ऑलिव्ह. दिस इज अ होममेड गावठी प्लस रिच पिझ्झा गाईज. निघतच नाही एवढं, आम्ही जास्त काही यूज नाही केलं याला आतापर्यंत, कारण की इतक्या वेळ तर नाही बनवत, पण बनतं. आणि हे इकडे बस. आणि हे काय रेड पेप्रिका. दिस इज अ रेड पेप्रिका. खुलत नाहीये, काचेची बरणी पडेल माझ्या हातातून. दिस इज अ रेड पेप्रिका गाईस. हे काढूनच लाडूला आम्हाला द्यायला लागेल, कारण की लाडूला जर स्पाइस लागलं ना गाईस, तर लाडू आम्हाला सगळ्यांना डायरेक्ट पळवेली. शिजल कसं काय आता? तव्यावर टॅप करून शिजवेल, कारण की आंबवाला चीज आहे ना. कोणतं अमूलच आहे ना, अमूल चीज गाईज. दिस इज असं असं चीज मेल्ट नाही झालेलं आहे, त्यामुळे मी कट करते गाईज. हे बघ, मेल्ट नाही झाले ते अजिबात, त्याच्यामुळे मी असं कापून कापून टाकते. आणि लाडूला चीज आवडतं, त्याच्यामुळे जास्त जास्त टाकते. तुम्ही पण खायला या गाईज. मस्त संडे स्पेशल होममेड पिझ्झा, स्पेशली आटा पिझ्झा, गहूच्या पिठाने बनलेला पिझ्झा गाईज. गाईज, पिझ्झा कटर असून पण माझ्याकडे मी कापत आहे कैचीने गाईज, कैचीने. आणि एक व्यक्ती खूप कुचका आहे गाईज, आणि नाजूक पण खूप आहे. नाजूकपणा मी केला पाहिजे गाईज. ओ माय गॉड, मला चटका लागेल. ओ माय गॉड, असं मी केलं नाही, पण एक व्यक्ती करते गाईज आमच्या घरी. त्या व्यक्तीचं नाव आहे राहुल, लाडूचे पप्पा. दिस इज अ माय पिज्जा गाइस, टेम्पटिंग एकदम. और अपना कैमरामैन बहुत ज़्यादा खुन्नस दे रहा है गाइस. आज की ताज़ा खबर, अभी हम आपको टेस्ट करके दिखा रहे गाइस. वेट वेट, ओ माय गॉड, वेरी चीजी चीजी चीजी. और एक व्यक्ति की बहुत जल रही होगी, उसका नाम है मेरे व्लॉग देखने वाले का. हे बघा, मी काहीतरीच फालतू बोलते मध्ये मध्ये, इग्नोर गाईस. लाडूचे पप्पा छान झाले, खाता तुम्ही गाईज. हे ते एक नंबर आटे का पिझ्झा गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. गुड नाईट सो मच. आणि व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्लॉगला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब गाईज. आणि माझं यूट्यूब चॅनलला लवकरच तुम्ही 1000K सबस्क्रायबर्स करू शकता.
आणि माझे व्ह्यूअर्स पण वाढवा, माझं चॅनल सगळीकडे शेअर करा, तुम्ही पण बघा, सगळ्यांना पण दाखवा. आणि फॅमिली व्लॉग आहे, रिअल लाईफ आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थर्ड टाइम परत सांगते, कारण की मी झाली आहे पागल. गाईज लाडू जेवायचं सोडून कशी झोपली बघा. तिथं आजी खाऊ घालताय आणि इथं येऊन झोपली. आणि इथं मी पण डाळ भात खाते. उपास आहे आता उद्या.